तर आता आपल्याला जी काही आपली वर्डप्रेसची वेबसाईट डिझाईन करायची. डिझाईन म्हणजे बेसिकली काय? तर जी काही ब्लँक पेजेस आहेत, त्यावरती आपल्या बिझनेस रिलेटेड इन्फॉर्मेशन टाकायची. आता ती कशी टाकायची? त्यासाठी कोणते फीचर्स वापरायचे? हे आपण बघणार आहोत. सो मुळात आत्ता आपण जेव्हा डिझायनिंग स्टार्ट करतोय, जी काही आपली बेसिक वेबसाईट आहे, तर आपल्याला फार काम नाहीये का? तर आपल्याकडे एक लिमिटेड पेजेस आहेत, म्हणजे आत्ता सध्या आणि नंतर भविष्यात वाढू शकतात. पण एकदा तुम्हाला बेसिक कळलं ना, की पेज कसं डिझाइन करायचं, की त्यानंतर मग किती पण पेजेस बनवू देत, वेब पेजेस, तुम्ही आरामशीरपणे डिझाइन करू शकता. आता हे डिझाइन करताना आपल्याला काय समजून घ्यायचं मुळात, आपल्याला हे कळलं पाहिजे, की मी एखादं वेब पेज बनवतो वेबसाईटवरती. कोणत्याही नावाने असेल, गॅलरी, न्यूज, त्यानंतर बिफोर आफ्टर, प्रेस रिलीज, XYZ काही पेज असेल. त्या पेजचा पर्पज काय? त्या पेजच्या थ्रू मला काय इन्फॉर्मेशन कम्युनिकेट करायची, काय माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. ठीक आहे. हे एकदा कळलं की ते कसं पोहोचवायचं हेही कळतं. म्हणजे एक सोप्पं एकदम बॅक स्टार्ट करूयात आपण. कॉन्टॅक्ट. हे जे पेज आहे याचा पर्पज काय आहे, की तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन त्या युजर पर्यंत, कस्टमर पर्यंत पोहोचायला हवी किंवा त्यांना दिसायला हवी. ओके. आणि दुसरं, की जर त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचंय तर ते पोहोचता यायला हवं. बेसिकली म्हणजे तुमच्या आणि कस्टमर मधलं कम्युनिकेशन होण्यासाठी कॉन्टॅक्ट हे पेज महत्वाचं असतं. ओके. मग जनरली कम्युनिकेशन होण्यासाठी काय गरजेचं आहे? कोणकोणते डिटेल्स एक्सचेंज व्हायला हवेत? तर आता आपण दोन्ही एंडने बघूयात. तर सगळ्यात आधी महत्वाचं काय, की कोणी माझ्या वेबसाईटवरती आलं, त्याला काही क्वेरी आहे म्हणजे मला विचारायचंय. ठीक आहे. आणि माझ्याशी बोलायचंय. तर कसं पोहोचू शकतो? सो बेसिक कनेक्टिंग पॉइंट आहे आपला फोन नंबर. बरोबर? त्यानंतर आपला ईमेल आयडी. त्यानंतर जर कोणाला पर्सनली भेटायचंय किंवा मग व्हिजिट करायचंय, तर माझा ऍड्रेस. या 3 प्रायमरी गोष्टी आहेत. ओके. की यांच्या थ्रू लोक मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आता अपार्ट फ्रॉम दिस, मग अजून काय टाकू शकतो? मग जर तुम्हाला आयडिया नसेल, तर थोडीशी कॉम्पिटिटर्स किंवा अदर ज्या वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट्स आपण व्हिजिट करायच्या. व्हिजिट केल्या की एक जनरल आपल्याला आयडिया येऊन जाते. कोणत्याही वेबसाईटचं कॉन्टॅक्टचं पेज व्हिजिट करा. काय आहे तिथे? तुम्हाला लगेच कळून जाईल. सो प्रायमरीली अजून यात काय असतं? आता ते ऑप्शनल आहे पण मी टाकतो इथे. काही लोक त्यांच्या सोशल पेजच्या लिंक्स देतात. म्हणजे तुमचं फेसबुकचं वगैरे पेज आहे, इंस्टाग्रामचं, त्याची लिंक्स देतात. काही लोक गुगल मॅपचं लोकेशन टाकतात, म्हणजे स्पेशली तुमचं काही आउटलेट वगैरे असेल तर. त्यानंतर आता हे सगळं मी दिलंय, पण कस्टमर म्हणतोय मी राजा माणूस आहे, मी नाही तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार, यू शुड कॉन्टॅक्ट मी. मग अशा वेळेला, की जर मला त्याला कॉन्टॅक्ट करायचं तर त्याचे डिटेल्स माझ्याकडे हवेत. आणि त्यासाठी मग एक कॉन्टॅक्ट फॉर्म हे मी दाखवतो प्रॅक्टिकली तुम्हाला. म्हणजे आता हे काय झालं, तर कॉन्टॅक्टच्या पेजचे कॉम्पोनंट्स झाले, जिथून तुम्हाला कळणार आहेत की त्या पेजवरती काय माहिती यायला हवी. मग शेवटचा पार्ट राहतो की ते दिसणार कसं, कसं रिप्रेझेंट करायचं किंवा अट्रॅक्टिव्ह पद्धतीने कसं मांडायचं, हा नंतरचा प्रश्न. पण आधी आपल्याला कळालं की तिथे काय माहिती येणार आहे. ओके. आता मी याचं फर्स्ट एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, एक नाही खूप सारे एक्झाम्पल दाखवतो, आणि त्यानंतर मग आपण जाऊ शकतो. सो आता फर्स्ट मी माझी वेबसाईट दाखवतो. सो तुम्ही माझ्या वेबसाईट वरती गेलात तर इथे कॉन्टॅक्टचं पेज आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की थोडीशी मी इथे एक कळावं काय आहे म्हणून हेडलाईन दिली, गेट इन टच विथ अस. मग एका डाव्या बाजूला फॉर्म दिलाय, जिकडे इन केस कोणाला वाटलं की नाही मी कॉल नाही करणार, मी ईमेल नाही करणार, तर बिझनेसनी किंवा यांनी माझ्यापर्यंत पोहोचावं, तर अशा लोकांना त्यांचे डिटेल्स सबमिट करण्यासाठी एक कॉन्टॅक्ट फॉर्म इथे मी बनवलेला आहे. दुसरं, मी माझा ऍड्रेस दिलाय, मी माझा फोन नंबर दिलाय, ईमेल आणि माझे सोशल आयकॉन्स दिलेत. दुसरी एखादी वेबसाईट बघूयात आपण. कॉन्टॅक्ट, सी, सेम फोन नंबर, ऍड्रेस, ईमेल आयडी आणि फॉर्म. अजून कोणती घेऊयात आपण? कोणती, चला मी रॅन्डम वेबसाईट ओपन करतोय, एखाद्या क्लासवाल्यांचीच, आपल्या कॉम्पिटिटरची वेबसाईट ओपन करूयात आपण. चल, कॉन्टॅक्ट अस. काय केलंय? नंबर दिलाय, इथे फॉर्म दिलाय, इकडे त्यांचं गुगल मॅपचं लोकेशन दिलंय, आणि खाली त्यांच्या अदर ब्रँचेस कुठे कुठे आहेत ते दिलेले आहेत. आपल्या असतील तर आपण पण टाकू शकतो, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही.
म्हणजे थोडक्यात जेव्हा मी व्हिजिट करतो अदर लोकांची वेबसाईट, तेव्हा मला आयडिया येतो की मी अजून काय टाकू शकतो. ठीक आहे. आणि सेकंड थिंग की आता जसं यांनी दिलं इथे ब्रँचेस, माझ्याकडे नाहीये तर मी नाही टाकणार. हा पॉइंट नंबर वन. आणि अजून एक फायदा आहे अदर वेबसाईट व्हिजिट केल्याचा, की आपल्याला कळतात ऍडिशनल पेजेस कोणती बनवली पाहिजेत. तुम्ही इथे बघू शकता होम, अबाउट, कॉन्टॅक्ट आणि ब्लॉग, 4 पेजेस ऑलरेडी आहेत. पण अपार्ट फ्रॉम दिस त्यांनी प्लेसमेंट, फ्रँचायझी, कोर्सेस, ब्रांचेस ही पेजेस बनवली आहेत. म्हणजे ही त्यांच्या बिझनेसची रिक्वायरमेंट झाली. आता माझ्याकडे जर मल्टिपल ब्रांचेस नसेल तर मी नाही ब्रांचेसचं पेज बनवणार. मी जर एक सिंगल कोर्स देतोय तर मी फक्त एकच पेज बनवेल, मी एवढी पेजेस नाही बनवणार. सो डिपेंड अपॉन युअर रिक्वायरमेंट आणि इंडस्ट्रीची काय गरज आहे किंवा तुम्ही ते प्रोडक्ट ऑफर करताय का, त्या हिशोबाने तुम्ही ऍडिशनल पेजेस बनवू शकता. ठीक आहे. सो हे झालं कॉन्टॅक्ट. आता अबाउट. आता अबाउटच्या पेजचं काय इंटेन्शन असतं की ट्रस्ट बिल्डिंगसाठी लोकांना तुमच्या कंपनीची माहिती कळाली पाहिजे, की तुम्ही कधी स्टार्ट केलंय किंवा किती वर्षाचे एक्सपिरियन्स आहेत, कोण तुमच्या सोबत काम करतोय, त्याची एक्सपर्टीज काय आहेत, वगैरे वगैरे गोष्टी. सो बेसिकली अबाउट या पेजवरती कंपनीबद्दल माहिती असते. म्हणजे आता आपण एखादी वेबसाईट दुसरी व्हिजिट करूयात, यांचीच करूयात, सी अबाउट अस. सो बेसिकली स्टोरी दिली आहे त्यांनी त्यांची, हाऊ दे स्टार्टेड. मग त्यांच्या स्टाफ मध्ये कोण कोण आहे ती माहिती दिली आहे. दुसरी एखादी आपण बघूयात. त्यांनी त्यांचं विजन, मिशन किंवा आवर स्टोरी या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर त्यांचा जो स्टाफ आहे त्या स्टाफ बद्दल, आता फोटो लोड नाही झाले पण माहिती दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात आता आपण डिस्कस करतोय अबाउट असच्या पेज वरती काय आता. तर थोडक्यात अबाउट असच्या पेज मध्ये आवर स्टोरी म्हणजे थोडक्यात कंपनी बद्दलची माहिती, कधी चालू झाली, कोणी चालू केली, किती वर्ष झाली वगैरे. त्यानंतर तुमच्याकडे टीम असेल, त्या टीमची माहिती देऊ शकतात की किती लोक काम करतात, त्यांचा प्रोफाईल काय आहे किंवा त्यांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते देऊ शकता. त्यानंतर एक जनरल गोष्टी असतात, म्हणजे विजन, मिशन, गोल्स, हे असंच पेजचं कंटेंट वाढवायला टाकतात. ठीक, एवढं काय म्हणजे महत्वाचं नाही, पण चांगलं दिसतं म्हणून टाकतात. म्हणजे आताही तुम्ही इथे जर पाहिलं, सी आवर स्टोरी, मिजन, विशन, इथे आपण गेलो ते त्यांनी आवर स्टोरी म्हणजे पॅराग्राफ दिलेला आहे. सो आपण दुसऱ्या, मी माझ्याच क्लायंटच्या वेबसाईट दाखवतो पण एक्झाम्पल, सी इथे आम्ही त्यांचं प्रोफाईल दिलेलं आहे क्लायंटचं आणि इथे त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. सो इन शॉर्ट अशा पद्धतीने आपण अबाउटचं पेज बनवू शकतो. आता त्यानंतर ब्लॉग. ब्लॉगच्या पेजवरती आज सच लगेच काही टाकत नाही. इकडे आर्टिकल्स येतात किंवा पोस्ट येतात जे नंतर आपल्याला एसईओ साठी टाकायचं असतं. म्हणजे आता सध्या ते पेज डिझाईन नाही होणार, इट विल बी अ ब्लँक. म्हणजे इथे जे दिसतात आहेत तुम्हाला, दोज आर द ब्लॉग पोस्ट. माझ्याही वेबसाईट वरती आलात, दोज आर द जॉब पोस्ट. इकडेही गेलात, म्हणजे हे पोस्ट जे रसायन आहे ना ते कम्प्लिटली वेगळं आहे, जे मी नंतर तुम्हाला सांगेल की कसं बनवायचं. पण इकडे लक्षात घ्या की आर्टिकल्स येतात जे आपल्याला दर महिन्याला टाकावे लागतात. म्हणजे कदाचित कॉन्टॅक्ट आणि अबाउटचं पेज एकदाच बनवून संपेल, पण ब्लॉग या पेजवरती जी काही इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वीकला ऍडअप होत राहते. आणि हे एक कारण आहे, एकमेव नाही, बट दिस इज वन ऑफ द रिझन की तुमची वेबसाईट गुगलला रँक होत आहे. म्हणजे नंतर आता आपण नेक्स्ट वीक मध्ये जेव्हा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे मार्केटिंग मेथड स्टार्ट करू, त्यामध्ये आपण शिकू की वेबसाईट गुगलला रँक होण्यासाठी तुमच्या वेबसाईट वरती कंटेंट असणं आणि ते पिरियडिकली म्हणजे आठवड्याला, महिन्याला अपडेट होत राहणं, नवीन नवीन कंटेंट क्रिएट होत राहणं किती गरजेचं आहे. तर हे आपण तेव्हा त्यात शिकू. आता मी नेक्स्ट पेजचं नाव लिहितो, तुम्ही सांगा काय येऊ शकते या पेज वरती. फोटो. फोटोज, अजून व्हिडिओज वगैरे असतील बेसिकली बिझनेस बद्दलचे, तर ते येऊ शकतात. आता हे लागू नाही पडणार, पण शब्द सुद्धा सांगू बघा काय सुचते तुम्हाला की प्लेसमेंट म्हटलं त्या पेजवरती काय आलं पाहिजे. एकतर प्लेसमेंट हे पेज
जे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात, बरोबर, त्यांनाच लागू पडणार आणि ते तिथे त्यांच्या मुलांचे पोर्टफोलिओ दाखवू शकतात. किंवा अजून एक सिंपल घेऊयात, करिअर. काय वाटतं या पेजवरती काय येईल? हिमांशू, व्हॉट डू यू थिंक? करिअरचं पेज एखाद्या वेबसाईट वरती असेल तर त्यावरती काय माहिती यायला पाहिजे तुझ्या हिशोबाने? नाही सांगू शकलो सर. त्या कंपनीमध्ये ज्या वॅकन्सीज आहेत, आता फॉर एक्झाम्पल मी एखाद्या कंपनीची वेबसाईट बनवतोय, तर करिअर पेज कशासाठी बनवलं जातं? तर त्या कंपनीमध्ये ज्या काही वॅकन्सीज आहेत, कंपनीला असं वाटतंय की आता माझी वेबसाईट पॉप्युलर लोक व्हिजिट करतात, सो मे बी इकडून पण मला कॅन्डिडेट मिळू शकतात, सो ते करिअरचं पेज बनवतात. ठीक आहे, आणि मग जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे काही ओपनिंग्स असतील तर त्या ओपनिंग्स करिअर या पेजवरती पब्लिश केल्या जातात. तुम्हाला सांगेल मी, डिजिटल मार्केटिंग मध्ये आता आपण जेव्हा जर ज्यांना कोणाला जॉब करायचा आहे, तर आपण बऱ्याचशा अशा टॉप नॉच कंपन्या फॉलो करतो. ठीक आहे, त्या वेबसाईटच्या करिअरची पेजेस आपण व्हिजिट करतो महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा, टू चेक इफ देर इज एनी रिसेंट ओपनिंग. कारण ही लोक असं इकडे तिकडे फेसबुक इन्स्टाला पोस्ट नाही करत, ते पब्लिश ऑन देअर ऑफिशियल वेबसाईट की हा, ही वॅकन्सी आहे म्हणून. ही रिलायन्सची वेबसाईट आहे, दिसते करिअरचं पेज. आता इथे बेसिकली त्या सगळ्यात आधी त्यांनी सांगितले त्यांचं वर्क कल्चर कसं आहे, कोण चेअरमॅन आहे, त्यांना काय अवॉर्ड्स मिळालेत किंवा मग नंबर वगैरे सगळे, आणि त्यांचं स्टाफ बेसिकली. आणि बघा अप्लाय मध्ये त्यांनी सांगितलं बाबा, मग आता इथं क्लिक केलं आपण रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये, मग इथल्या ओपनिंग्स वगैरे कळतील आपल्याला, कोणकोणत्या ओपनिंग्स आहेत. बघा कीवर्ड, कशामध्ये तुम्हाला अप्लाय करायचंय, रिटेल, लोकेशन सपोजली पुणे किंवा मुंबई. अच्छा, तो म्हणजे सॉरी देर आर नो करंट ओपनिंग्स, म्हणजे आता मुंबईमध्ये रिटेल याच्यात ओपनिंग्स नाहीयेत. सो बेसिकली तुमच्या आता लक्षात आलं असेल की तिथं असलेल्या अपॉर्च्युनिटीज, वर्क कल्चर किंवा जे काही तिथलं आहे रिलेटेड टू ह्युमन रिसोर्स, त्याची माहिती करिअर वरती दिली जाते. आता माहित नसेल काही प्रॉब्लेम नाही, बट मेक शुअर जेव्हा तुम्ही एखाद्या क्लायंटची वेबसाईट बनवताय, मी नेहमी सांगतो की तुम्ही नेहमी कॉम्पिटिटर रिसर्च करत चला. कॉम्पिटिटर रिसर्चने ना आपल्याला एक फेअर आयडिया येते मार्केटमध्ये काय चाललंय, लोक काय करतात, आणि त्यावरून आपल्याला आयडियाज मिळतात की आपण वेबसाईट कशा पद्धतीने बिल्ड करू शकतो, कशा पद्धतीने माहिती टाकू शकतो, हे आपल्याला कळतं. ठीक आहे, सो ही सगळी पेजेस आत्ता बनवायची गरज नाही. 4 पेजेस मी सांगितलीत, होम, कॉन्टॅक्ट, अबाउट, ब्लॉग. बाकीचे ते तुम्ही जेव्हा जर भविष्यात बनवणार असेल, रिसर्च करा किती पेजेस वेबसाईटला गरजेची आहेत, कशी बनवायची, काय करायची, आणि त्यानंतर मग आपण बनवू शकतो. मी एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. आता एका क्लायंटची वेबसाईट बनवायची आहे, तर त्याचं एक बेसिक ड्राफ्ट काढलेला आहे. सी, की वेबसाईट जेव्हा बनेल एवढी पेजेस असतील त्याच्यावरती. होम, अबाउट, कोर्सेस, सर्व्हिसेस, पॉडकास्ट, ब्लॉग, गॅलरी, न्यूज, कॉन्टॅक्ट. मग होम पेज बनणार तर होम पेज वरती अशा पद्धतीने माहिती येईल, अबाउटच्या पेज वरती अशा पद्धतीने माहिती येईल, मग कोर्सेसच्या पेज वरती हे 4 ऑप्शन येतील, ब्लॉग, पॉडकास्ट, म्हणजे किती पेजेस बनतील आणि त्या पेजेस वरती काय माहिती येईल, हे सुद्धा इथे आपण डिफाईन करतो. आता याचं मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे डिझायनिंग चालू केली आहे पण कम्प्लीट झाली नाहीये, पण टिल दिस संडे मला ती वेबसाईट डिलिव्हर करायची आहे. ही वेबसाईट आहे बघा, जसं तुम्हाला दाखवलं, बनवलीत नाही पेजेस, बघा इथे. देन सगळ्यात खाली पुन्हा मी सांगितलं फुटर, ही पण पेजेस आहेत बघा, इकडेही बनवली आहेत पेजेस.
सो हे असं आपल्याला आधी एक ड्राफ्ट रेडी करून घ्यावा लागतो, मग आपल्याला आयडिया येते की कसं आपण बनवू शकतो, काय टाकू शकतो. मी फक्त म्हटलं अरे नाही, मी वेबसाईट बनवायला येतो, ब्लँक काहीच जमणार नाही. सो वी शुड ऑलवेज हॅव अ ड्राफ्ट रेडी विथ अस, आणि तो आपल्यालाच बनवावा लागतो. आता इथे त्यांनी सांगितलं आवर सर्व्हिसेस टाक, पण त्यांनी मला माहितीच दिली नाही काय सर्व्हिसेस, तर मी इथे टाकले डोंट हॅव आयडिया. आता हे मी नंतर त्यांना विचारेल की अरे कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत, पण बाकी जेवढी त्यांनी मला माहिती दिली आहे त्या माहितीच्या बेसिसवरती मी एवढी वेबसाईट रेडी करू शकतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला आपली वेबसाईट बनवायची आहे. सेकंड थिंग, की मोस्टली हा प्रॉब्लेम येतो की जेव्हा मी सांगतो वेबसाईट बनवा, तर तुम्ही म्हणता सर माझ्याकडे इमेजेस नाही, कंटेंट नाही, किंवा जी काही माहिती नाही. तर मी त्या दिवशी सांगितलं आणि आज पुन्हा सांगतो की तुम्हाला इमेजेस हव्या आहेत, तर त्यासाठी या काही वेबसाईट्स आहेत. फ्रीमध्ये हाय क्वालिटी इमेजेस मिळतात. unsplash.com झालं, त्यानंतर pixabay.com, pexels.com, इथून तुम्ही इमेजेस घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला आयकॉन्स हवेत, बऱ्याचशा वेळेला वेबसाईट मध्ये लागतात, तर फ्लॅट आयकॉन्स नावाची वेबसाईट आहे. हे मी प्रॅक्टिकली सुद्धा दाखवतो, नावं लिहितोय. कॉन्टेंट साठी म्हणजे जी काही माहिती आहे, खूप सारे टूल आहे. आता आपण चॅट जीपीटी वापरणार आहेत कारण प्रॅक्टिस करतोय, पण जेव्हा प्रॉपर बनेल तेव्हा आपण दुसरे टूल्स आहेत, म्हणजे जसं कॉपीमॅटिक, सिम्प्लिफाईड, writer.me, ही काही टूल्स आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टी सोल्युशन तुमच्याकडे आहे. ठीक आहे, असं नाहीये की सोल्युशन आहे, फक्त आपल्याला ते ऑर्गनाइज पद्धतीने वापरायचंय आणि पुढे जायचंय. आणि काही ऍडिशनल टूल्स सांगतो त्याची आधी मध्ये गरज पडू शकते. म्हणजे मला एखादी इमेज एडिट करायची आहे तर canva.com आहे. मला बॅकग्राऊंड किंवा समथिंग काहीतरी कॅची हवंय तर freepik.com आहे. मला बॅकग्राऊंड काढायचंय तर remove.bg नावाची सुद्धा वेबसाईट आहे. म्हणजे खूप सारे असे वेगवेगळे टूल्स आहेत ज्यांचा उपयोग करून आपण वेबसाईट डिझाईन करू शकतो. सो आता इथे मी तुम्हाला दाखवतो एक एक. सो फर्स्ट आपण सुरुवात करूयात. बघा, unsplash.com. काय हवंय तुम्हाला? स्टॉक मार्केट, डिजिटल मार्केटिंग, हॉटेल, फॅशन, फूड, एनिथिंग. म्हणजे आता मी सिंपल डिजिटल मार्केटिंग घेतोय. बघा, सुंदर आणि हाय क्वालिटी इमेजेस आहेत ज्या मी वापरू शकतो. सी, काय फक्त डाउनलोड फ्री वरती क्लिक करायचं आपल्याला. आणि हजारो इमेजेस आहेत. सी, ओके. तर ह्या झाल्या इमेजेस. त्यानंतर आपल्याला वेबसाईट साठी आयकॉन्स हवेत. म्हणजे मी एक्झाम्पल देतो, दाखवतो इथे. तर जसे माझ्या वेबसाईट वरती मी हे कलरफुल वापरलेत. इथे झालं, हे कुठून वापरलेत? गुगल वरती नाही देत, कारण गुगल वरती एकाच साईजचे आयकॉन्स मिळत नाही आपल्याला. तर फ्लॅट आयकॉन्स ही वेबसाईट आहे, ती तुम्हाला काळे, पांढरे, रंगीबेरंगी सगळ्या प्रकारचे पण एका साईज मधले आयकॉन्स देते. मग आता मी इथे सर्च करतोय डिजिटल मार्केटिंग, कारण वेबसाईट आपली डिजिटल मार्केटिंगची आहे. सो त्यांच्याकडे 38,000 आयकॉन्स आहेत. सी, फक्त आपल्याला कळलं पाहिजे की कोणता आयकॉन कशासाठी आहे. म्हणजे आता मला जर दाखवायचं की मी गुगल ऍड्स किंवा युट्यूब ऍड रन करू शकतो, तर मी इथे युट्यूब ऍड्स असं टाकेल. से बाबा, मग यातला कोणती इमेज किंवा कोणता आयकॉन युट्यूबला रिप्रेझेंट करतोय, तो आयकॉन मी इथनं बघा सिम्पली डाउनलोड पीएनजी आणि फ्री डाउनलोड. त्यानंतर थोडस वेगळं हटके, आता हे सांगून ठेवतो म्हणजे जनरली आता होळी येते बरोबर,
आता तुम्ही सपोजली पेजेस असतील नसतील किंवा सिम्पली फक्त टाइमपास साठी सुद्धा बनवू शकता. बऱ्याचशा वेळेला आपण रेडीमेड बघतो, जसं नाही का घरात इझी टू कुक, की 5 मिनिटात शिजवलं आणि खाल्लं, किंवा प्री रेडी मिक्स तसं. आता जनरली आपण जेव्हा ग्राफिक्स बनवतो सोशल मीडियासाठी, जो की डिजिटल मार्केटिंगचा एक भाग आहे, तर तेव्हा आपण बेसिक पासून बनवतो सगळं व्यवस्थित डिझाईन, पण आपल्याकडे वेळ नाहीये, क्विक मध्ये आपल्याला बनवायचं, तर हे फ्री पिक आपल्या कामाला येतं. से इकडे सगळे रेडीमेड अशा पद्धतीचे असतात, फक्त तुम्हाला डाउनलोड करून लोगो त्याच्यावरती टाकायचे असतात. म्हणजे किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत बघा. ठीक आहे, काही फ्री आहेत, काही पेड आहेत. हे फ्री आहे, ज्याच्यावरती क्राऊन आहे इट इज पेड, अदरवाइज ऑल आर फ्री. ठीक आहे. आता बऱ्याचशा वेळेला होतं आपण काही इमेजेस वापरतो किंवा लागतात, त्यांच्या मागे बॅकग्राऊंड असतं, मला ते नको असेल, तर त्यासाठी रिमूव्ह डॉट बीजी हे एक सॉफ्टवेअर किंवा टूल आहे. आता माझ्या ह्याच्यात आहे, ओके, ही इमेज आहे, सी मला याचं बॅकग्राऊंड काढायचं आहे. विदिन अ सेकंड आणि डाउनलोड, 5 मिनिटं सुद्धा वेळ लागला नाही मला. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण हे टूल्स वापरून इमेजेस ग्राफिक्स गोळा करून आधीच ठेवायचे, सो दॅट नंतर धावपळ नको, की आता मी वेबसाईट बनवायला घेतली, माझ्याकडे इमेजेस नाही सर, किंवा माझ्याकडे आयकॉन्स नाहीत. त्यानंतर आता कंटेंट विषयी येऊयात. आता मला जे काही कॉन्टेंट हवंय, ठीक आहे, वेबसाईटसाठी, आता आपण सुरुवात करूयात कॉन्टॅक्ट असच्या पेज पासून. आता फोन नंबर तर ते तुमचं तुम्हालाच टाकावं लागणार, तुम्ही अपेक्षा नाही करू शकत गुगल वरतून कोण तुमचा फोन नंबर देईल. तर बेसिक फोन नंबर, ईमेल आय डी, ऍड्रेस हे तुमचं तुम्हाला माहित असेल असायला हवं, किंवा मग क्लायंट कडनं घ्यायचं, की सर मला वेबसाईट वरती तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे, तर कोणते डिटेल्स टाकू, त्यांच्याकडनं घ्यायचे आणि टाकायचे. पण आता जसं तुम्हाला तिथं कॉन्टॅक्टच्या पेजसाठी हेडलाईन हवी आहे बेसिकली, हे जसं मी लिहिलं होतं, गेट इन टच विथ अस. क्रिएट अ हेडलाईन फॉर कॉन्टॅक्ट अस पेज. एक हवी आहे, एक घ्या, 10 हव्यात, 10 घ्या. म्हणजे मी एक एक तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतोय बघा. इथं जे आहेत त्याचं संपलं, यातलं जे आवडेल ते टाका तुम्हाला. आता त्यानंतर अबाउट असचं पेज बनवायचं. आता अबाउट असच्या पेज मध्ये जी अवर स्टोरी आहे ही प्रत्येकाची युनिक असणार आहे. ठीक आहे, म्हणजे जसं आता हे जे आहे हे कोणी वापरू शकतो, मी सुद्धा, भूषण सुद्धा, हिमांशू, भाग्यश्री, योगेश, प्रत्येक जण वापरू शकतो, कारण इट इज कॉमन. पण आता मी म्हंटल अबाउट असचं पेज बनवतोय, कंपनी बद्दलची माहिती टाकतोय, तर योगेश जी टाकतोय ती मी नाही टाकू शकत, किंवा मी टाकतोय ती भाग्यश्री नाही टाकू शकत. रिझन, बिझनेसेस वेगवेगळे आहेत, इंडस्ट्री वेगळ्या आहेत, कुणाचे क्लासेस आहे, कुणाचं हॉटेल आहे, कुणाचं फूडचं आहे, सो द स्टोरी विल बी डिफरंट. पण काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही त्याला सांगा तुम्हाला काय हवंय. सो मी इथे लिहितो राईट अबाउट अ स्पीच कॉन्टेंट फॉर डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वेबसाईट. जितकं तुम्ही त्याला डिटेल मध्ये द्याल तितकं तो चांगलं लिहून देईल. इन्स्टिट्यूट स्टार्टेड, ठीक आहे, इंग्लिश चुकलं तर चुकलं, काही प्रॉब्लेम नाही, इन 2017. ओनर नेम इज, म्हणजे मी माझं सांगतोय, केतन बोराडे. ही इज MBA इन मार्केटिंग. एकदम चुकीच्या इंग्लिश मध्ये मी त्याला सांगतोय, का तर तुम्हाला कळावं म्हणून. ही इज इन डिजिटल मार्केटिंग फ्रॉम 2015, ट्रेंड स्टुडंट्स.
आणि काय माझी इच्छा आहे, वॉन्ट टू एज्युकेट फ्रॉम रुरल एरिया इंटू डिजिटल मार्केटिंग. म्हणजे माझं विजन आहे की बाबा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली किंवा मी ज्या मावळ तालुक्यात राहतो इकडे रुरल एरियामध्ये जी लोक आहेत ज्यांना या टेक्नॉलॉजी बद्दल करिअरच्या फील्ड बद्दल माहिती नाही त्यांना माहिती करून या फील्ड मध्ये घेऊन यायची माझी इच्छा आहे. ठीक आहे, आता याला सांगतो आणि एंटर सी. मी त्याला फक्त कमांड दिली आणि त्याने मला लिहून दिलंय. फक्त आता मला जे इन्स्टिट्यूट नेम असं आहे, ठीक आहे, हे फक्त मला रिप्लेस करायचंय. जसं आता त्याला मी ऍक्च्युली तेही त्याने दिले असतं पण मी इथे कुठे सांगितलं नाही की माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव काय, अदरवाईज त्यांनी तेही लिहून दिलं असतं. ठीक आहे, मग ही त्यांनी माझी स्टोरी लिहून दिली. आता मी सांगेल त्याला ऑल्सो राईट विजन मिशन अँड गोल्स फॉर द सेम. ठीक आहे, सो त्यांनी बघा अबाउट अस ते लिहून दिलं. म्हणजे असं तुम्ही फक्त सांगायचं हा डेटा सगळा आता इथे हा कॉपी करून एका वर्ड फाईल वरती सेव्ह करून ठेवायचा आणि त्यानंतर मग वेबसाईट डिझायनिंगच्या प्रोसेसला आपण हात घालायचा सो दॅट की वेबसाईट आपली वेळेत पूर्ण होते, राहत नाही. नाही तर मग हे अर्ध राहिलं ते अर्ध राहिलं, ते कम्प्लिशन कधी होत नाही. ठीक आहे, सो आता इथे आपण 2 पेजेस बद्दल पाहिलं, कॉन्टॅक्ट, अबाउट, ब्लॉगचं नंतर सांगेल. ठीक आहे, आता गॅलरी, तर गॅलरीवरती अशी टेक्स्ट माहिती काही येत नाही. तुमच्या बिझनेसचे काही फोटोज व्हिडिओज वगैरे असतील तर ते येईल. आणि करिअरच्या पेजमध्ये काही वॅकन्सीज असतील तर ते सांगतील किंवा आमच्याकडे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्हची पोझिशन खाली आहे तर त्याची माहिती टाक, त्याची जेडी टाक, जे काय असेल ते सांगतील, ते आपण टाकू शकतो तसं. आता राहिला प्रश्न मुळात होम पेजचा. आता होम पेज डिझायनिंग फार क्रुशियल आहेत कारण होम पेज हे असं पेज आहे जिकडे लोक सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा तुमची वेबसाईट ओपन होते तेव्हा जे पेज दिसतं तेच मुळात होम पेज असतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तिथे जी माहिती दिसते ती जर त्याला आवडली, पटली, योग्य वाटली तर तो इंटरेस्ट घेऊन आपल्या बिझनेसकडे इन्क्वायरी करेल आणि कदाचित आपल्याकडनं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस कोर्सेस विकत घेईल. ठीक आहे, मग आता होम पेज वरती काय आणि कसं हवं. आता हे बिझनेस टू बिझनेस बरचसं व्हॅरी करतो पण एक जनरल पॅटर्न सांगतो कसं असायला हवं. तर वेबसाईट वरती आल्या आल्या असं एकदम भारी वाटलं पाहिजे म्हणून काय म्हणतात की वेबसाईट वरती जेव्हा तुम्ही एंट्री केली ना अशी काहीतरी इमेज हवी मोठी, व्हिडिओ हवा किंवा स्लाइड शो हवा ज्याच्यामुळे लोकांचं पटकन लक्ष तुमच्या बिझनेसचं जे काय युएसपी किंवा हायलाइट आहे तिकडे वेधलं गेलं पाहिजे. म्हणजे इथे एक मी साधारण एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण मगाशी रिलायन्सच बघितलं होतं. सी यांनी काय केलं मागे इमेज आणि ग्रोथ इज लाईफ म्हणजे त्यांनी सांगितले की त्यांच्या बिझनेसमध्ये की म्हणजे नाही का आयुष्याचं नाव ही प्रगती आहे. म्हणजे त्यांना असं दाखवायचं आहे की त्यांचा बिझनेस हा प्रगती किंवा ग्रोथ फोकस आहे किंवा त्यांच्यासोबत जी लोक जोडली गेलेली आहेत ऍज अ कस्टमर, एम्प्लॉई किंवा बिझनेसेस म्हणून ती सगळी प्रगती पथावरती आहेत. म्हणजे हे जे काही दिसतंय इथे त्यांनी अदर काही माहिती टाकली नाही तर हेडलाईन्स टाकलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत काही इमेजेस, व्हिडिओ किंवा मग काही स्लाइड शो टाकलेला आहे. ठीक आहे, म्हणजे असं म्हणूयात होम पेज वरती एंट्री केल्या केल्या हेडलाईन इज मस्ट. म्हणजे नाही का म्हणतो क्विक ग्लिम्स देणं, काय तुम्ही देताय, कसं देताय. मग बरं आता माझ्याकडे तर मला माहित नाही मी काय हेडलाईन्स टाकल्या पाहिजेत. पुन्हा चॅट जीपीटी कडे आलो त्याला सांगतोय गिव्ह मी हेडलाईन्स फॉर माय डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग वेबसाईट होम पेज. सी म्हणजे जसं आपण इथे पाहिलं किंवा मग मी अजून दुसरी एखादी वेबसाईट ओपन केली तिकडे पाहिलं.
जसं आता यांनी टाकले लेटेस्ट ट्रान्सफॉर्म युअर रिस्क. तर याला ते हेडलाईन्स म्हणतात. तर हे असं यांनी इकडून जनरेट करून घेतलं. ठीक आहे. सो इथे मी लिहिले इमेज, व्हिडिओ, स्लाइड शो, त्यानंतर हेडलाईन्स की जे पटकन लक्ष वेधून घेईल, त्यानंतर काही छोटे मोठे पॅराग्राफ्स किंवा स्टोरीज, म्हणजे आता जे तुमच्या बिझनेसचा उलगडा करत जातील की कसं काम करतं किंवा काय काम करतं. ठीक आहे. म्हणजे हाऊ इट वर्क्स, की बाबा आम्ही सर्व्हिसेस देतो तो कशा देतो, किंवा मग याच्यामध्ये अजून आपण म्हणू शकतो आमचे USP काय आहेत. म्हणजे थोडक्यात का लोकांनी जॉईन केलं पाहिजे, का लोकांनी तुमच्याकडनं घेतलं पाहिजे. याला युनिक सेलिंग पॉइंट्स असं म्हणतात, किंवा काही लोक याला फीचर्स असंही म्हणतात. हे आपण होम पेज वरती टाकू शकतो. त्यानंतर बरेचसे लोक काय करतात की त्यांच्याकडे ज्या सर्व्हिसेस आहेत त्याची शॉर्ट इन्फो होम पेज वरती देतात. म्हणजे आता इथे मी दाखवतो बघा, यांनी असं दिलंय की आम्ही या 4 सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करतो. इकडे तर आहेच, पण इथे शॉर्ट मध्ये दिलेले आहेत की हा, म्हणजे लोकांना कळेल की अरे अच्छा, अवेल IT ट्रेनिंग मध्ये, जॉब्स मध्ये, कोवर्किंग मध्ये आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये. फीचर्स काय खासियत आहेत, का लोकांनी त्यांच्याकडनं त्या गोष्टी घ्याव्या, व्हॉट मेक देम डिफरंट. काय शिकवतात ते दिलंय. का लोकांनी जॉईन करावेत त्यांचे कोर्सेस. त्याच्यानंतर अचिव्हमेंट्स, रिसेंट पोस्ट, रिव्ह्यूज, म्हणजे लिस्ट खूप मोठी आहे. FAQs. आता ते तुम्ही जेव्हा तुमच्या इंडस्ट्रीत बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल काय असायला हवं, काय नसायला हवं वेबसाईटवरच्या होम पेज वरती. अजून थोडंफार लोक अबाउट अस पण टाकतात, म्हणजे जे अबाउट असच्या पेज वरती त्याचा एखादा पॅराग्राफ होम पेज वरती पण असतो. म्हणजे जसं आता इथे थोडक्यात बघा, यांनी इथे टाकलेलं आहे, किंवा या वेबसाईट वरती गेलोत आपण तर हे टाकलेलं आहे. सो बेसिकली असं. आता ठीक आहे, प्रत्येकाचं डिझायनिंग लेआउट वेगळं आहे, थीम कोणती वापरली त्याच्यावरती आहे, पण अशा पद्धतीने माहिती वेबसाईट वरती येते. किंवा आपण एखादी दुसरी वेबसाईट बघूयात. पहिले तर पेजेस बघून घ्या. आता एजन्सीची, त्याच्यामुळे सर्व्हिसेसची दिलेत त्यांनी. अबाउटचं पेज, करिअरचं पेज, कॉन्टॅक्ट पेज, आणि ऑब्विसली हे होम पेज आहेत. इथे थोडीशी स्वतःबद्दलची माहिती दिली आहे त्यांनी. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग बिझनेस कसा वाढू शकतो त्याची माहिती दिली आहे. कोणकोणत्या सर्व्हिसेस देतात ते दिले त्यांनी. का तुम्ही त्यांच्याकडनं सर्व्हिस घेतली पाहिजे ते दिले इथे. आणि हा, तेच दिलेलं आहे सगळं. FAQs म्हणजे जनरली काही प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरं, आणि खाली फुटर. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की आता हे मी एक जनरल लिस्ट दिली होम पेज वरती काय काय येऊ शकतं, पण तुम्ही नेहमी जेव्हा वेबसाईट बनवताय तेव्हा तुम्ही स्वतः स्टडी करा की आपल्या इंडस्ट्रीतल्या ज्या वेबसाईट्स आहेत, म्हणजे आता उद्या मी हिमांशूला सांगितलं की तुझी जी वेबसाईट असेल ती एक डिजिटल मार्केटिंग फ्रीलान्सरची वेबसाईट असेल, मग त्याचं काम आहे त्याने इंटरनेटवरच्या 10, 20, 50 वेबसाईट फ्रीलान्सरच्या शोधणं, व्हिजिट करणं आणि चेक करणं की त्याच्या वेबसाईटवरती काय काय इन्फॉर्मेशन आहेत, कोणकोणती पेजेस बनलेली आहेत, आणि मग ते सगळं एक नोट डाऊन करायचं, आणि मग आपण ठरवायचं माझ्या वेबसाईटवरती इतकी पेजेस बनतील, मग या पेजवरती ही इन्फॉर्मेशन येईल, त्या पेजवरती ती इन्फॉर्मेशन येईल. म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल, रिव्ह्यू. आता मला जर असं वाटलं की ट्रस्ट बिल्डिंग साठी रिव्ह्यू गरजेचे आहेत,
ठीक आहे. स्वतः बघ, यांनी गुगलचे रिव्ह्यू टाकलेत, पण तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीयेत, काही प्रॉब्लेम नाही. गो टू टूल, त्याला सांगा राईट टेस्टिमोनियल्स फॉर माय वेबसाईट इज अबाउट किंवा बिझनेस इज अबाउट डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग. त्याने 2, 3, 4, 5, 7 रिव्ह्यूज लिहून दिलेत. फक्त हे रिव्ह्यूज काय करायचे तुम्हाला, वेबसाईट वरती अशा पद्धतीने टाकायचे आहेत. अशा पद्धतीने लक्षात आलं. सो ह्या काही स्टेप्स आहेत, अशा पद्धतीने आपल्याला पेजेस डिझाईन करायचे. उद्या तुम्ही स्टॉक मार्केटची वेबसाईट बनवताय, तुम्ही हॉटेलची वेबसाईट बनवताय, एखाद्या रिअल इस्टेट बिझनेसची वेबसाईट बनवताय, तर मार्केट रिसर्च आणि कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस पुन्हा सांगतो खूप गरजेचं आहे. बिंग अ फ्रेशर आपलं डोकं नाही चालत काय टाकलं पाहिजे. सो द ओनली कॉम्पिटिटर्स कॅन हेल्प यू की काय टाकायला हवं. ठीक आहे. आता इतपत आपल्याला कळलं की कोणती पेजेस बनायला हवीत, त्यावरती कोणती इन्फॉर्मेशन यायला हवीत, आणि सोबतच ती इन्फॉर्मेशन कुठनं मी जनरेट करू शकतो. आता राहता राहता शेवटचा प्रश्न फक्त एवढाच राहतो, काय हे टाकायचं कसं. ठीक आहे. तर ते शिकण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच मेहनत घ्यावी लागणार. त्यासाठी आपण काय करतो, आपली जी वर्डप्रेसची वेबसाईट आहे बरोबर, त्या वर्डप्रेसच्या वेबसाईट मध्ये आपण एक इलेमेंटर नावाचं प्लगइन इन्स्टॉल केलेलं आहे. आता ते एकटं नाहीये, पण पॉप्युलर म्हणून आपण वापरतो आणि फेमस आहे. तर हे जे इलेमेंटर आहे याला पेज बिल्डर टूल असं म्हटलं जातं. असे खूप सारे टूल्स आहेत हा, पण त्यातले त्यात इलेमेंटर फ्री आहे, वापरायला सोपं आहे, त्यामुळे आपण ते वापरतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं असतं, हॅज लिस्ट ऑफ फीचर्स किंवा म्हणूयात एलिमेंट्स. तर हे चॅलेंजिंग आहे, पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे काय की कोणते एलिमेंट कशासाठी वापरलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक इथे मी हे सांगतो की आता भाग्यश्रीने ठरवलं की नाही मला सर हे ना हे टाकायचं आहे, काय दिस थिंग ट्रान्सफॉर्म युअर फ्युचर. तर हे टायटल टाकण्यासाठी आपण हेडिंग हा एलिमेंट वापरू शकतो. नंतर मला पॅराग्राफ टाकायचा आहे अबाउट असचा, तर त्यासाठी मी टेक्स्ट एडिटर हे वापरू शकतो. मला युजरला एका वेब पेज वरतून दुसऱ्या पेज वरती घेऊन जायचं आहे, तर मग मी बटन हा एलिमेंट वापरू शकतो. म्हणजे हे जे काही तुम्ही बघताय, लर्न मोर, रीड मोर किंवा कुठेही काही आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठेतरी दुसरीकडे जाताय, त्याला बटन असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही इमेज टाकायची आहे फॉर मीडिया, म्हणजे तुम्हाला फोटो वगैरे टाकायचा आहे, तर मग तुम्ही इमेज हे वापरू शकता. फॉर व्हिडिओ तर व्हिडिओज. तुम्हाला इव्हन स्पेस द्यायची आहे, तर त्यासाठी स्पेसर हा सुद्धा एलिमेंट आहे. तुम्हाला डिवाइड करायचंय, तर त्यासाठी डिवायडर हा सुद्धा एलिमेंट आहे. म्हणजे असे खूप सारे एलिमेंट्स आहेत. पण आता मी काय हे तुम्हाला स्पेसिफाय करू शकलो कारण मी वापरलेत आणि मला माहित आहेत कशासाठी कोणतं लागतं किंवा सुटेबल राहील. तर तुम्हाला कधी कळणार ह्या गोष्टी, जेव्हा तुम्ही स्वतः वापरून बघणार. म्हणजे काल जसं आपण इथे प्रॅक्टिस करत होतो, आताही मी ओपन करतो, काही प्रॉब्लेम नाही.
पेजेस मध्ये आलो, नाही प्लगइन इन्स्टॉल करावं लागेल कारण वेबसाईट रिसेट केली होती. ऍक्टिव्हेट, एडिट, एडिट विथ एलिमेंटर. बघा इकडे हेडिंग, इमेज, टेक्स्ट एडिटर, व्हिडिओ, बटन, डिवायडर, स्पेसर, गुगल मॅप, आयकॉन, इमेज बॉक्स, बेसिक गॅलरी, आयकॉन लिस्ट, काउंटर. म्हणजे सिंपल. हे जे दिसतंय ना नंबर्स मूव्ह झालेले त्याला काउंटर असं म्हणतात. तर तुम्हाला तसं टाकायचंय तर तुम्ही काउंटर हे घेऊ शकता. त्यानंतर आहे प्रोग्रेस बार. या वेबसाईट वरती जे बघितलं तुम्ही इथे हे मूव्ह होतंय याला प्रोग्रेस बार असं म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट वरती आपण जे फीचर्स बघतो ना बाहेर नाही टाकलेले, सगळं एलिमेंटर थ्रूच होतं. फक्त आपल्याला माहित पाहिजे की कसं कुठे वापरलं जातं. आता हे जे अकॉर्डेशन आहेत ते दाखवतो मी. आपल्या वेबसाईट वरती बघा हे जे आहेत ना याला अकॉर्डेशन असं म्हणतात, की ज्याला ओपन केल्यानंतर ऍडिशनल कॉन्टेंट ओपन होतं. म्हणजे एक्स्ट्राची माहिती हाईड करण्यासाठी उपयोग केला जातो. त्यानंतर टॅब्स, टॉगल्स, खूप साऱ्या गोष्टी आहेत किंवा रेटिंग्स जसं इथे दाखवलं. काल भाग्यश्री यांनाही दाखवलं. हे जे आहेत याला रेटिंग्स असं म्हणतात. किंवा तुम्हाला अख्खी विंडो टाकायची हे असं हवंय तर त्याला टेस्टिमोनियल असं म्हटलं जातं. बघा इथे कुठेतरी असेल की तुम्ही असं मग तो टेक्स्ट, ते नाव, फोटो वगैरे टाकू शकता आणि मग त्याला एडिट करू शकता. म्हणजे आता एवढं सगळं मी सांगितलंय, दाखवलंय, करूनही घेतलंय. तुमच्याकडे फक्त लास्ट पार्ट काय राहतोय, तुम्हाला हे जे एलिमेंटरचा जो टूल बॉक्स आहे जो इथे आपल्याला दिसतोय हे तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करण्यात, त्याशिवाय कळणार नाही की कोणती इन्फॉर्मेशन, कोणतं कंटेंट टाकण्यासाठी कोणता एलिमेंट वापरला पाहिजे. द ओनली की इज टू प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. म्हणजे उद्या तुम्हाला एखादी गोष्ट टाकायची, अच्छा माझ्याकडे फोटो आहे मग काय, हा मी इमेज हा वापरू शकतो एलिमेंट, इतकं आपल्या डोक्यात ते फिट बसायला हवं. ठीक आहे. जनरली अदर फीचर्सची एवढी गरज पडत नाही, पण हे जे आहेत ना हेडिंग, टेक्स्ट एडिटर, बटन यांची आपल्याला फार गरज पडते, सारखी गरज पडते. 3-4 जे आहेत त्याच्यामुळे ते आपण स्वतः तुम्ही समजून घ्या, त्याच्याशिवाय आपल्याला ते जमणार नाहीये. ठीक आहे. आता यातला लास्ट पॉइंट आहे की चला आता आम्हाला कळलं की सरांनी सांगितलं काय पेजेस कोणकोणती बनवायची, त्यांच्यावरती जी इन्फॉर्मेशन लागते ती इन्फॉर्मेशन कुठून गोळा करायची आहे, त्यानंतर ती इन्फॉर्मेशन वेबसाईट वरती अपलोड कशी करायची हेही शिकलो. पण आता सगळ्यात महत्वाचं आहे की फक्त अपलोड करून चालेल का, तर नाही, ती दिसताना प्रेझेंटेबल दिसायला हवी. तर मजा आहे. आणि त्या प्रेझेंटेबल दिसण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींची गरज पडते. कॉन्टेंट, स्टाईल आणि ऍडव्हान्स्ड. हे सगळं एलिमेंटर मध्येच येतं. म्हणजे तुम्ही हेडिंग हा एलिमेंट वापरला आणि एक ओळ तिथे टाकली किंवा पेस्ट केली, ते कॉन्टेंट झालं. पण आता ती ओळ सुंदर, स्पष्ट आणि अट्रॅक्टिव्ह कशी दिसेल हे स्टाईल सांगतं. आणि ऍडव्हान्स मध्ये मग तुम्हाला त्याची साईज वगैरे काही गोष्टी मॅनेज करायच्यात तर ते ऍडव्हान्स सांगतं. म्हणजे मी आता हे करून दाखवतो तुम्हाला, पण सांगतोय जे सुंदर दिसणंय ते सगळं या 3 गोष्टीतून होतं. ओके. आता एक प्रॅक्टिकली करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो बेसिकली आता मी इथे एक लेआउट घेतलाय, इथे 9 डॉट वरती क्लिक केला
बेसिक हेडिंग. सो कंटेंट टॅब सांगते मला जी काही एक्सटर्नल इन्फॉर्मेशन पुट ऑन करायची आहे, मग ते टेक्स्ट असेल, इमेज असेल, काही ती मी कंटेंट मधनं टाकतो. सो बघा इथे ऍड युअर हेडिंग आहे, मी इथे टाकतो माय नेम इज केतन. ओके. पण याला मला अट्रॅक्टिव्ह बनवायचं, प्रेझेंटेबल बनवायचं, तर स्टाईल मला मदत करेल. मग मी इथनं सेंटर अलाइनमेंट घेतलं, इथून टेक्स्ट कलर चेंज केला, टायपोग्राफी मधनं मला फॉन्ट कसा हवाय, कोणता हवाय, एकदम थिन हवाय की मला एकदम जाड हवाय, अप्पर केस हवाय की मग लोअर केस हवाय, नॉर्मल हवाय की इटॅलिक हवाय, अंडरलाईन हवी, ओव्हरलाईन हवी, कसं हवंय. म्हणजे बेसिकली तो काही जो लुक आहे त्याचा, ते सगळं इथून स्टाईल मधनं होतं. आणि ऍडव्हान्स मधनं कसं काय होतं ना, ते मी दाखवतो तुम्हाला गंमत. सी आता बेसिकली याच्या मागे मी बॅकग्राऊंड देतो, तिथे बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे आणि मी इथे रंग देतोय, रेड कलर घेतला, अपडेट. पुन्हा इथे आलो, ड्रॅग अँड ड्रॉप केला, आय एम using Elementor to design website. पुन्हा स्टाईल मध्ये गेलो, जसं मला हवंय तसं. आणि अपडेट. याच्याही मागे मला बॅकग्राऊंड द्यायचंय. ऍडव्हान्स मध्ये गेलो, बॅकग्राऊंड, इमेज अपलोड करायची तर इमेज पण करू शकतो मी, काही प्रॉब्लेम नाही असा. पण चांगलं नाही दिसणार त्याच्यामुळे मी करत नाही. आता प्लेन कलर ठेवतो. अपडेट. मला वाटलेला बॉक्स करायचा आहे, बॉर्डरचं ऑप्शन आहे, बघू शकता. अपडेट. ठीक आहे. आता मला वाटलं की याची एंट्री एकदम अशी फाडू व्हायला हवी, मोशन इफेक्ट. म्हणजे जसं पूर्वी आपण लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती नाही का आयटीच्या क्लासला शाळेत असताना कम्प्युटरच्या सेशनला शिकायचो तसं. म्हणजे ज्या गोष्टी रेग्युलर गरजेच्या नाहीत, हाऊस म्हणून तुम्हाला करायच्यात, त्या सगळ्या ऍडव्हान्स मधनं होतात. म्हणजे जे नाही केलं तरी तुमचं काम अडणार नाही. इट्स ऑल थ्रू ऍडव्हान्स. ठीक आहे. सो इथे मी तुम्हाला 3 गोष्टी दाखवल्या. मोशन इफेक्ट मधनं तुम्ही अॅनिमेशन सेट करू शकता, बॅकग्राऊंड मधनं बॅकग्राऊंड, बॉर्डर मधनं बॉर्डर. आता तुम्हाला असं वाटलं, आता 2 गोष्टी आहेत. या लाल आणि निळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं अंतर हवंय मला, ते खूप जवळ आहेत. आय डोंट वॉन्ट की ते एवढ्या जवळ आहेत. ठीक आहे. तर ही 2 वेगवेगळी घरं आहेत. ओके. त्या घरांमध्ये मला अंतर हवंय. तर आपल्या टेक्निकल भाषेत त्याला मार्जिन असं म्हणतात. सो मी ऍडव्हान्स मध्ये आलो आणि बघा मार्जिन. इथं मी टॉप मार्जिन सिलेक्ट करतो, 50. बघा, मार्जिन 2 घरांमधलं अंतर चेंज करते. आता लिंक ठेवलं मी तर ते सगळीकडून 50 होईल असं.
सी. पण मला फक्त वरतून अंतर वाढवायचंय, तर मी इथनं अनलिंक केलं आणि 50. याला म्हणायची मार्जिन. आणि पॅडिंगचा अर्थ होतो की आता तुमच्या घरातल्या वस्तू आहेत तर तुम्हाला भिंतीला चिटकून नाही ठेवायच्या, भिंतीपासून दूर ठेवायच्या, तर त्याला पॅडिंग म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं अरे हे आय एम युजिंग किंवा बघ जी सगळा भिंतीच्या बाहेर जातोय बॉर्डरचं, तर मला तसं नकोय. आय नीड इट विदिन अ बॉर्डर. मग मी इथे गेलो, सी. थांब एकदा याची बदलू. सी. काय झालं, टेक्स्ट आतमध्ये आला. म्हणजे तुम्हाला आतल्या ह्याची वाढवायची आहे कमी जास्त तर पॅडिंग, आणि बाहेरचं अंतर तुम्हाला वाढवायचंय तर मार्जिन. म्हणजे आत्ता लगेच हे कळणार नाही किंवा थोडंसं अवघड वाटेल, पण म्हणूनच ते ऍडव्हान्स म्हणून दिलेले आहेत. रेग्युलर डिझायनिंग करताना गरज नाही पडत आपल्याला. ठीक आहे. पण जर तुम्हाला वाटलं नाही एक्स्ट्रा छान बनवायचा, तर मी एक एक्झाम्पल देतो. आता काय झालं की मी जेव्हा टाकलं तर हे जे आहे ना सिलेबस, हे खूप चिटकून येत होतं येलो लाईनला. सो मी टॉपची मार्जिन 50 केली. म्हणजे मी सांगितलं त्या भिंतीपासून माझा हा शब्द खाली 50 आला पाहिजे. म्हणजे हे पांढरे एक घर आहे इथून इथपर्यंत, किंवा हे येलो एक घर आहे इथून इथपर्यंत. सो जेव्हा मला या मेन बाउंड्री पासून आतमध्ये घ्यायचे तर मी वापरेन मार्जिन, आणि आतला अंतर मला ऍडजस्ट करायचं. आता या भिंतीपासून मला हे अंतर म्हणा किंवा इथून हे अंतर, मग मी त्या केसमध्ये पॅडिंग वापरेल. ते आत्ता थोडंसं अवघड वाटेल, पण जेव्हा तुम्ही स्वतः ते ट्रायल अँड एरर कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की मग मी पॅडिंग वापरायला हवं की मार्जिन वापरायला हवं. लक्षात आलं? सो अशा पद्धतीने आपली वेबसाईट बनून रेडी होते, आणि त्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला फक्त तिचं ऑडिट करायचंय. सो दॅट ऑडिटमध्ये आपल्याला काय कळतं की वेबसाईटमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, एरर्स आहेत का. म्हणजे आता मी वेबसाईट ही बनवली, ठीक आहे. सो आता ही अशी दिसते, पण आय ऑल्सो नीड टू चेक ही वेबसाईट मोबाईल वरती कशी दिसेल. बघा आता हे तर ओके आलं, माय नेम इज केतन, पण हे बाहेर गेलं की नाही, आय एम युझिंग इलेमेंटर टू डिझाईन वेबसाईट. मग मी ते सुद्धा फिक्स करून घेईल मी. सो मी काय केलं बघा, मोबाईलला त्याला ऑप्टिमाइज केलं की व्यवस्थित दिसलं पाहिजे. जर तुम्ही लॅपटॉप वरतून ओपन केलं स्टिल इट विल लुक बिग, पण इकडून केलं छोटच दिसणार आहे ते. लक्षात आलं? सो टू रिकॅप, काय आणि कसं आपण पाहिलं. आज आपण जे सगळं शिकलो त्याला म्हटलं जातं वेबसाईट डिझायनिंग ऑन वर्डप्रेस. ठीक आहे. मग त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय पाहिलं की काल एक वेगळी प्रोसेस आपण पाहिली होती. कोणती प्रोसेस होती? तर ती वन टाइम वाली प्रोसेस होती, ज्यामध्ये मी एक 6-7 स्टेप सांगितल्या होत्या की जेव्हा तुम्ही वर्डप्रेस इन्स्टॉल करता तुमच्याकडे वर्डप्रेस डॅशबोर्ड मिळतो. थोडक्यात ही विंडो तुमच्या हातात जेव्हा येते, द बॅक जाऊयात. ही जी विंडो आहे वर्डप्रेस डॅशबोर्ड असं म्हटलं जातं. तर ती आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, थीम इन्स्टॉल करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पेजेस बनवायचे आहेत. तर याचाही फॉर्म्युला सांगितला मी, आता सगळंच लिहून देतो इथे म्हणजे तुम्हाला नोट रेफर करायला होईल. ठीक आहे. थीम कशी इन्स्टॉल करायची, WP डॅशबोर्ड
म्हणजे जो मुळात आपला समोर जो आहे तो अपीअरन्स मध्ये ऍड थीम. मग इथे वर्डप्रेस आपल्याला जवळजवळ एक 6,000 थीम देतो. त्यातली आपण थीम इन्स्टॉल आणि ऍक्टिव्हेट करू शकतो. बरं, तुम्हाला नाही आवडली तर तुम्ही बाहेरनं विकत घेऊन अपलोड पण करू शकता. तुमच्याकडे दोन्ही फ्लेक्झिबिलिटी आहे. खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्ही गुगलला सर्च केलं वर्डप्रेस थीम फ्री पेड तर तुम्हाला बऱ्याचशा थीम मिळून जातात. ठीक आहे. मग तुम्हाला जी सुटेबल थीम वाटेल ती थीम तुम्ही वापरू शकता. आणि मुळात मी हे सांगेल की नंतर जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवताना बऱ्याचशा वेळेला तुम्ही रेडीमेड थीमच वापरता. हे जे काही आज आपण आता शिकतोय हे एवढं वापरावंच लागत नाही. पण काय होतं ना की बऱ्याचशा वेळेला आता लोक हुशार झालीत, त्यांना रेडीमेड सोल्युशन नको असतं, त्यांना कस्टमायझेशन हवं असतं वेगळे पण. मग त्यामुळे आपल्याला ते इलेमेंटर वापरता यायला हवं, त्याशिवाय आपल्याला कस्टमायझेशन करता नाही येणार. नेक्स्ट पेज क्रिएशन. जसं मी सांगितलं पेजेस डिपेंड ऑन इंडस्ट्री अँड बिझनेस टाईप. ते तुम्ही प्लीज परफॉर्म और विजिट कंपेटिटर वेबसाईट. बेसिक सोल्युशन आहे, तुम्हाला आयडिया येऊन जाते. बट स्टील बेसिक पेजेस कोणकोणती आहेत? होम, अबाउट, ब्लॉग अँड कॉन्टॅक्ट ही 4 पेजेस आहेत. आणि मग अदर पेजेस बेस्ड ऑन युअर डिसिजन. म्हणजे तुम्ही रिसर्च केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की अरे नाही, मला गॅलरीचं पेज हवं आहे, न्यूजचं पेज हवं आहे, तर तुम्ही बनवू शकता. कशी पेजेस बनवणार? अगेन तुमचं WP डॅशबोर्ड, पेजेस वरतीच ऑप्शन आहे, तिथे दाखवतो पुन्हा. इथेच ऑप्शन आहे सी पेजेस. ऍड न्यू, टाइप पेज नेम, क्लिक ऑन पब्लिश. दोनदा क्लिक करायचंय, नाहीतर ते सेव्ह होत नाही. हा, त्यानंतर आता पेजेस बनवली आपण, ती पेजेस लोकांना दिसणे गरजेचं आहे. सो द नेक्स्ट स्टेप इज मेन्यू क्रिएशन. कसं करतो मेन्यू क्रिएशन आपण? अगेन इथपर्यंतची स्टेप सिमिलर. मेन्यू, क्रिएट मेन्यू, नाव द्यायचं मेन्यूचं, गिव्ह नेम टू मेन्यू, काही पण देऊ शकता. सिलेक्ट डिस्प्ले लोकेशन, क्लिक ऑन सेव्ह मेन्यू. ही पहिली स्टेप झाली वन टाइम वाली. आणि दुसरी स्टेप काय त्याच्यामध्ये? मग तिथेच ऍड पेजेस टू मेन्यू आणि क्लिक ऑन सेव्ह मेन्यू. हे दाखवतो मी तुम्हाला एकदा. अपीअरन्स, आधी थीम मला त्यासाठी इन्स्टॉल करावी लागेल. मेन्यूज, फर्स्ट स्टेप मध्ये काय क्रिएट करावा लागतो, कारण पहिल्यांदा करतोय ना. इथं मेन्यूला नाव दिलं मी काहीतरी मेन मेन्यू, आणि डिस्प्ले लोकेशन मध्ये सांगितलं की बाबा टॉपला दिसायला हवा, आणि क्रिएट मेन्यू.
आणि क्रिएट झाल्यानंतर फक्त मग इथे व्ह्यू ऑल मध्ये जायचं, जे पेज लोकांना दाखवायचे ते सिलेक्ट करून ऍड टू मेन्यू आणि परत सेव्ह मेन्यू. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मेन्यू बनवला आपण. त्यानंतर प्लगइन इन्स्टॉलेशन. प्लगइन कशासाठी लागतात? प्लगइन्स आर द हेल्पिंग ऍप्लिकेशन्स फॉर वेबसाईट फंक्शनिंग. मग ते कशासाठी असू शकतं? म्हणजे आता कदाचित मला माहित नाही, पण उद्या तुमची वेबसाईट असेल, तुम्ही म्हणले नाही सर असं हवंय तसं हवंय, तर त्यासाठी जर वेबसाईटमध्ये इनबिल्ट फीचर नसेल तर आपण हे वापरू शकतो वेगवेगळे प्लगइन्स. तर कोणकोणते प्लगइन्स आहेत मी नावाआधी मेन्शन करतो इथे. मी 4च प्लगइन्स सांगितलेत, पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार नंतर जर गरज पडली तर अजून प्लगइन्स इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे. इलेमेंटर काय, आता जसं मगाशी बघितलं, जी काही माहिती टाकली एलिमेंटरच्या मदतीने टाकली. रँक मॅथ वेबसाईट गुगल पर्यंत पोहोचवायचं काम करतो. साईट किटमुळे तुम्हाला परफॉर्मन्स कळतो वेबसाईटचा, आणि फ्लुएंट फॉर्ममुळे लीड्स कलेक्ट करता येतात. सो कसं करायचं हे? सेम WP डॅशबोर्ड, प्लगइन्स, ऍड न्यू, तिथे सर्च बार असतो, सर्च बार मध्ये सर्च करायचं अशा पद्धतीने प्लगइन्स, ऍड न्यू, आणि जे प्लगइन्स हवंय आपल्याला ते प्लगइन आपण इथून घेऊ शकतो. इन्स्टॉल आणि ऍक्टिव्हेट करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे कस्टमायझेशन. ही सुद्धा वन टाइम प्रोसेस आहे, आणि ह्याचा उपयोग काय असतो कस्टमायझेशनचा? टू फिक्स वन टाइम सेटिंग्स लाईक साईट आयडेंटिटी, म्हणजे तुम्हाला लोगो बदलायचा आहे, ओके, किंवा तुम्ही म्हटलंय मला ओव्हरऑल वेबसाईटचं कलर कॉम्बिनेशन चेंज करायचं आहे, किंवा तुम्ही म्हटले नाही मला ना फॉन्ट वेगळा हवा आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या वन टाइम आपल्याला करायच्यात, तर त्यासाठी आपण कस्टमायझेशन हे वापरू शकतो. आणि हे पण जसं मगाशी मी सांगितलं, एलिमेंटर प्रॅक्टिसने शिकायचा हे आहे टॉपिक, तसंच कस्टमाइज मध्ये पण आहे ना तुम्हाला स्वतः शिकावं लागतं. त्याचं कारण असं आहे की वेबसाईटमध्ये हजारो थीम्स असतात. मी वेगळी थीम वापरू शकतो, तुम्ही वेगळे थीम वापरू शकतात. तर फीचर्स जरी सिमिलर असले तरी सगळेच सिमिलर नसतात. म्हणजे आता तुम्ही स्मार्टफोन वापरते, मी वापरतोय, जरी आपण अँड्रॉइड वापरत असलो तरी रेडमीचे फीचर थोडेफार वेगळे असू शकतात आणि वन प्लसचे वेगळे असू शकतात. तर ते जेव्हा आपण स्वतः एक्सप्लोर करू ना, नाही हे असं ते तसं ते तसं, तेव्हा आपल्याला ते व्यवस्थित कळणार आहेत किंवा सेटिंग्स. सो मी जरी आत्ता सांगितलं तरी समजणार नाही का? तर माझे थीममुळे वेगळे असतील, कदाचित तुमच्या बिझनेसची गरज वेगळी आहे म्हणून तुम्ही वेगळे थीम इन्स्टॉल केली, तर त्याचे कस्टमाइज मधले फीचर्स किंवा ऑप्शन्स वेगळे असणार आहेत.
सो पर्याय एकच आहे, जायचं प्रत्येक ऑप्शन वरती क्लिक करून बघायचं काय चेंजेस होतात ते बघायचे. जर आपल्याला वाटलं की मनाप्रमाणे बदल झालेत तर आपण पब्लिश किंवा अपडेट वरती क्लिक करायचं. जर आपल्याला वाटलं अरे नाही हे वेगळंच काहीतरी बदललंय किंवा मला काही फरक जाणवतच नाही तर मग माघारी यायचं, पब्लिश वरती क्लिक नाही करायचं. ठीक आहे. किंवा केलं आणि काही उलट पुलट झालं मला कॉन्टॅक्ट करा, मी सांगेल काय चुकलं किंवा कुठे काय चेंजेस झालेत म्हणून. ठीक आहे. याचा अर्थ असं नाही की मला माहिती आहे त्यात काय, पण बघून कळतं की अच्छा नाही इथून नाही होत ना, मग इथून होईल. किंवा मी तुम्हाला सांगेल अरे नाही मग थीमच बदल, तुला जो बदल अपेक्षित आहे तो या थीम मधनं होणार नाही. म्हणजे बेसिकली हे आपल्याला इथून कळतं. पण लक्षात घ्या कस्टमायझेशन मध्ये फार खेळण्यासारखं काही नाहीये. इट इज अ वन टाइम पार्ट. ठीक आहे. आणि लास्ट जे आज आपण आता पाहिलं पूर्ण सेशन मध्ये, वेब पेज डिझायनिंग. तर मग आपण यात शिकलो की जे काही आता प्लगइन्स होते मी इन्स्टॉल केलेले किंवा जी काही पेजेस बनवली होती ती पेजेस आपण काय केली, वन बाय वन डिझाईन केली. आणि कशी करायची ते पाहिलं. म्हणजे सगळ्यात मुळात आपण पाहिलं की 4 पेजेस तर अशी ना तशी वेबसाईट वरती असणार आहेत. मग त्या पेजेस वरती काय काय कंटेंट यायला हवं, राईट. म्हणजे कॉन्टॅक्टचं पेज आहे तर कोणतं, अबाउटचं आहे तर कोणतं. ठीक आहे. मग ते कंटेंट मी कसं, आता हे बिझनेस कॉन्टेंट आहे तर ते तुम्हाला स्वतः जनरेट करण्यात किंवा क्लायंट कडनं घेण्यात. पण अदर जी माहिती की इंटरनेटवरती अवेलेबल आहे त्यासाठी मी टूल्स दिलेत की हे इमेज आयकॉन कॉन्टेंट हे टूल्स आहेत, हे वापरून तुम्ही लागणारी माहिती जनरेट करू शकता. आणि मी आता काही वेळापूर्वी तुम्हाला जनरेट सुद्धा करून दाखवले की कशा पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मेशन जनरेट करू शकता, आयकॉन्स डाउनलोड करू शकता. त्यानंतर मग मिळालेल्या माहितीच्या मदतीने आपण इलेमेंटर हे प्लगइन वापरून, कोणतं, इलेमेंटर हे प्लगइन वापरून आपण पेज डिझाईन कसं करायचं ते पाहिलं. मग त्यामध्ये वेगवेगळे इलेमेंट्स होते, राईट. जसं हेडिंग, टेक्स्ट एडिटर, बटन, इमेज, व्हिडिओ यांना काय म्हटलं जातं, एलिमेंट्स. यांचा उपयोग करून आपण पाहिलं की कशी एक वेबसाईट आपण बनवू शकतो किंवा वेब पेज वरती कॉन्टेंट अपलोड करू शकतो. फक्त त्यात शेवटचा मुद्दा हा होता की ठीक आहे तुम्ही हेडिंग हा एलिमेंट वापरून एक टेक्स्ट एंटर केला, टायटल टाकलं, पण त्याला एक छान अट्रॅक्टिव्ह कसं बनवणार, तर त्यासाठी या 3 गोष्टी महत्वाच्या असतात, कॉन्टेंट, स्टाईल आणि ऍडव्हान्स, जे की इथे मी तुम्हाला दाखवलं. पुन्हा दाखवतो. सो फर्स्ट ही आहे लिस्ट ऑफ एलिमेंट्स इकडचे. आणि कोणतंही मी क्लिक केला तर इथे नवीन जरी घेतलं, मी म्हंटल नाही आता मला एक हे टाकायचंय, गुगल मॅप नको, दुसरं काहीतरी घेऊयात, आयकॉन बॉक्स. सो कंटेंट मधनं एक्सटर्नल अपलोडचा पार्ट येतो की आता इथे मला, मी आयकॉन बॉक्स घेतलाय तर मला आयकॉन अपलोड करावा लागेल, मग इथून मी करू शकतो. स्टाईल मधनं मग तो त्याची साईज काय असणार, स्पेस काय असणार, हे सगळं इथनं ठरणार. आयकॉनची पोझिशन कशी असणार ते. आणि ऍडव्हान्स मधनं मग अगेन ते बॅकग्राऊंड, बॉर्डर किंवा मग स्पेसिंग वगैरे ते इथून ठरणार. म्हणजे हे 3 गोष्टी आहेत ना तुमचं जे कंटेंट आहे ते व्हिज्युअली अपिलिंग करायला खूप मोठा रोल प्ले करतात, लक्षात घ्या. ठीक आहे. सो हे जे काही आपण आज पूर्ण पाहिलं ते हे आहे वेब पेज डिझायनिंग. सो मी ते सांगतो, बिलो आर द स्टेप्स अँड रिसोर्सेस गिवन टू सक्सेसफुली design a individual web page. ठीक आहे. आणि स्टेप प्रोसेस काय तीच, WP डॅशबोर्ड, पेजेस, एडिट आणि एडिट विथ एलिमेंटर. अशा पद्धतीने आपण आपलं डिझाईन करू शकतो. आणि यात लास्ट पार्ट राहतो, जसं मी सांगितलं शेवटी
हे सगळं झाल्यानंतर फक्त टेस्टिंग करायची आहे, म्हणजे वेबसाईट किती वेळात लोड होते. ठीक आहे. त्याच्यानंतर वेबसाईट लोडिंग टाइम, त्यानंतर मोबाईल वरती कशी दिसतीये, त्याच्यानंतर आपण ऑडिट पण करतो टू चेक की काही माझ्याकडनं राहिलंय का, एक्सेट्रा. आणि एकदा हे झालं की मग तुम्ही वेबसाईट तुमची लाईव्ह करू शकता किंवा क्लायंटला हँड ओव्हर करू शकता. ठीक आहे. आता मला वाटत हे तुम्हाला मी सगळ्यांना नोट्स शेअर करतो पीडीएफ मध्ये, तुमच्याकडे राहू द्या. ओके. सो मला वाटत नाही की आता ह्या नोट्स आपण रेफर केल्यानंतर, व्हिडिओ पाहिल्यानंतर की आपल्याला कुठे काही डाऊट असेल, असं मला तरी वाटतंय. आणि आता ऑलरेडी इतकं एक्सप्लेन केलेलं आहे. आता भाग्यश्रीचा तर हाफ पार्ट झालाय. अनफॉर्च्युनेटली रिमेनिंग पार्ट नाही होऊ शकला लास्ट वाला पेज डिझायनिंगचा, पण नेक्स्ट सेशन मध्ये तो घेणार आहे. आणि त्यानंतर योगेश यांच्या वेबसाईटचं डिझायनिंग घेणार आहे. आणि त्या दोघांचं झाल्यानंतर मग आपण आपली जी पहिली मार्केटिंग टेक्निक आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, त्याला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. एकदा पुन्हा व्हिडिओ सगळे बघा, नोट्स रेफर करा, आणि आपण मंडेला, म्हणजे आता मंडे ट्यूजडे, हिमांशूची तर वेबसाईट झालेली, पण त्यालाही स्टील हिमांशू तुला काही मदत हवी असेल तर तू सांगू शकतो की सर मला हे कळत नाहीये किंवा इथं हे कसं करायचं. तर आपण जसं मी तुला दुपारी आपलं बोलणं झालं, वेगळं डोमेन घेणार आहोत. ठीक आहे. आणि तिकडेही आपण सेटअप करणार आहोत. पण मंगळवारपर्यंत चौघांच्याही आपल्या वेबसाईट बनवून रेडी हव्यात, सो दॅट वी कॅन स्टार्ट विथ नेक्स्ट पार्ट ऑफ आवर कोर्स. भाग्यश्री, याच्यामध्ये काही डाऊट वाटतं तुला? प्रॅक्टिस तर आपण घेणारच, जशी काल घेतली ना, मंडेला पुन्हा हे पार्ट घेणार आहोत. एक डाऊट होता सर. बोला ना. ते चार्ट जीपीटीचं जे तुम्ही सांगितलं ना की हेडर वगैरे आपण कॉपी करून आपल्या वेबसाईटवर टाकू शकतो, तर ते कॉपी करून वेबसाईटवर कसं टाकायचं ते एकदा बघायचं. बघा ना, कॉपी कसं करायचं ते? हा, आता इथं टाकलंय ना मी ते. हे बघा, सिलेक्ट करायचं असतं. आपण नाही का नॉर्मल टेक्स्ट सिलेक्ट करतो ना, आपल्या कर्सरच्या मदतीने सिलेक्ट करायचं. हा, राईट क्लिक केलं, कॉपीचं ऑप्शन येतो. हा, कॉपी केलं, इकडे आलो. मग आता ते हेडिंग आहे, इथे मी हेडिंग हा घेतलं आणि इथे मी ते कंट्रोल व्ही करून पेस्ट केलं. ठीक आहे. म्हणजे आपण नॉर्मल तसंच करायचं. बरोबर. नॉर्मल नाही का आपण कंट्रोल सी, कंट्रोल व्ही ही बटन किंवा मग राईट की, लेफ्ट की वापरतो कॉपी पेस्ट करायला, तसंच वापरायचं. ठीक आहे. आणि इमेजच्या बाबतीत काय, तिथे कॉपी पेस्ट नाही होत, तर इमेजेस तुम्हाला आधी डाउनलोड करून तुमच्या लॅपटॉप वरती घ्याव्या लागतात आणि इथून अपलोड कराव्या लागतात. म्हणजे आता बघा, मी इमेजचं घेतलं, सो इथे कॉपी पेस्ट नाही होणार. तर चूज इमेज वरती क्लिक केल्यानंतर तो सांगतो अपलोड फाईल्स, मग सिलेक्ट फाईल्स, मग सिलेक्ट फाईल केल्यानंतर तो लॅपटॉप वरती घेऊन जातो मला. मग तिथं मी एखादी जी डाउनलोड केलेली इमेज आहे तिथे अपलोड करून मी टाकू शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हिमांशू, तू आणि भाग्यश्री, तुम्हीही करून बघा. सॅटर्डे संडे 2 दिवस, मंडेला तसं तुमचं पुन्हा घेणारच मी. आणि त्यानंतर योगेश, तुझं पुन्हा फ्रॉम स्टार्ट टू एंड, म्हणजे जे 2 सेशन्स आहे, जसे भाग्यश्रीचे होणार आहेत तसे तुझेही 2 सेशन्स होतील. सो डोंट वरी, प्रॅक्टिकली आपण करणार आहेत. कुठेही अडलं तरी सगळ्यांना सांगणार आहे. ठीक आहे. येस सर. हिमांशू, तुलाही गिअर अप करायचंय, एक वेबसाईट कम्प्लीट करायची, तर आपली नेक्स्ट वेबसाईट स्टार्ट होईल आणि मग आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे. सो 2 दिवस ते थोडा मी बघितलं नाही म्हटलं ते वेबसाईट ओपन झाली की नाही झाली, तर लगेच बघूयात आपण. नाही होत आहे ते ओपन. एकच मिनिट थांबा. असं जनरली होत नाही रे, पण ठीक आहे. आपण तिलाच काय प्रॉब्लेम होतो काय. ठीक आहे, एक काम कर, मग तू आहे ना सॅटर्डे संडे साठी ही जी आहे ना टेक बॉक्सचं मेन डोमेन आता मी वापरतोय. हो, ठीक आहे. त्याचे क्रेडेन्शियल्स देतो मी, कारण ती तशी फक्त प्रॅक्टिस साठीच बनवलेली आहे. त्याच्यावरती तू ते इलेमेंटर 2 दिवस हात साफ कर. मी डायरेक्ट तुला मेन डोमेन जेव्हा आपण विकत घेऊ ना सोमवारी 3-4 मग तुला डायरेक्ट ते मेन वेबसाईट सेटअप करून देतो. मग त्याचा काही तसा प्रॉब्लेम येणार नाही, कारण ती होस्टिंग डोमेन कम्प्लिटली डिफरंट असणार आहे.
ठीक आहे. ठीक. मग आता याचे देतो तुला मी क्रेडेन्शियल्स आफ्टर सेशन, व्हॉट्सअप करतो, मग तू 2 दिवस त्याच्यावरती प्रॅक्टिस कर. म्हणजे आपल्यातला फक्त योगेश असे राहतील की ज्यांच्याकडे आता काही नाहीये, त्यांचं मी स्वतः मग मंडेला करून घेईन. ठीक आहे. हो. सो मग आज आता आपण इथेच थांबूयात आणि मंडेला 7:30 कनेक्ट करूयात. ते काही डाऊट असेल उद्या परवा भाग्यश्री मेसेज करा, फोन करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके सर. येस. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट. बाय.